नमस्कार. इयत्ता 10वी साठी संपदा क्लासेस यूट्यूब चॅनल आपण सुरू केलेलं आहे. त्यामध्ये मराठी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम, इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक चॅप्टर आणि त्याच्याशी संबंधित असणारे पॉईंट्स, याच्याशी रिलेटेड किंवा प्रॅक्टिस सेट याच्याशी रिलेटेड असणारे आपण व्हिडिओ तयार केलेले. ते पाहण्यासाठी संपदा क्लासेस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. याच्यामध्ये आपण चॅप्टर फर्स्ट मध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल याच्यामध्ये आपण सेक्शन 5 विचारात घेतोय. याच्या अगोदर आपण याच्या पूर्वी फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे 4 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. ते संपदा क्लासेस यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहता येतील. आता 5th सेक्शन मध्ये आपण थोडंसं वेगळा हा पॉईंट विचारात घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पहिल्यांदा आपण जो पॉईंट दिले तो डिटर्मिनेंट 4 नंबर जे आहेत ते 4 नंबर आपण अरेंजमेंट करत असताना व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल या स्वरूपात आपण त्या ठिकाणी त्याची अरेंजमेंट करतोय. सपोज ABCD हे नंबर जे आपण घेतलेले ते दोन व्हर्टिकल लाईन आपण इथे ड्रॉ केलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण A, B, C आणि D, A आणि B हे जे आहे ते इथं फर्स्ट रो आपण त्याला असं म्हटलं तर चालेल. त्यानंतर C आणि D हे जे नंबर आहेत ते आपण सेकंड रो मध्ये त्या ठिकाणी अरेंज केलेले. त्याच पद्धतीने आपण A आणि C याचा जर विचार केला तर याला आपण कॉलम असा उल्लेख करूया. त्यानंतर B आणि D याचा आपण विचार केला तर याला सेकंड कॉलम आपण उल्लेख करूया. म्हणजे रो 2 आहेत आणि कॉलम 2 आहेत. या पद्धतीने आपण नंबरची अरेंजमेंट जी केलेली आहे इट मीन्स यालाच आपण डिटर्मिनंट असं कन्सिडर करतोय. डिटर्मिनंट मध्ये आपण जर विचार केला तर याच्यामध्ये AB आणि CD हे रोज आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी AC आणि BD हे कॉलम असलेले आपल्याला पाहायला मिळतील. आता यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे नंबर ऑफ रोज 2 आहेत आणि नंबर ऑफ कॉलम सुद्धा 2 आहेत. त्यामुळे या ठिकाणी याची डिग्री जी आहे ह्या डिटर्मिनंटची डिग्री ही 2 into 2/2 असं देखील त्या ठिकाणी लिहिलं जातं. म्हणजे नंबर ऑफ रोज 2 आणि नंबर ऑफ कॉलम सुद्धा 2, त्यामुळे 2/2 असं लिहिलं जातं. इन शॉर्ट मध्ये त्याला आपण त्या ठिकाणी डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट इज 2 असं म्हटलं जातं. बिकॉज देअर आर 2 एलिमेंट्स इन ईच कॉलम अँड 2 एलिमेंट्स इन ईच रोज. म्हणजेच या ठिकाणी आपण कॉलम मध्ये 2 एलिमेंट असलेले पाहायला मिळतील. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्याला रोज मध्ये सुद्धा 2 एलिमेंट असलेले पाहायला मिळतील. त्याचबरोबर आपण या ठिकाणी याची व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड करायची असेल, डिटर्मिनंट रिप्रेझेंट द नंबर विच. आता जनरली आपण जर विचार केला तर याची व्हॅल्यू आपण त्याला असं म्हणूया. जर मी समजा A आणि D याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि पुन्हा C आणि B किंवा B आणि C याचं मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, या दोन्हीचं सबट्रॅक्शन जर केलं तर यालाच आपण व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट असं म्हणतो. म्हणजे हे जे डिटर्मिनंट दिलेलं आहे यालाच आपण त्याची व्हॅल्यू असं करणार. म्हणजे जनरली इन शॉर्ट मध्ये या ठिकाणी डिटर्मिनंट आपण लिहिलेलं आहे ABCD हे नंबर लिहिलेले आहेत. यामध्ये याची व्हॅल्यू फाइंड करताना A इंटू D हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेला आहे मायनस C इंटू B किंवा B इंटू C या पद्धतीने आपण त्याचं सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी फक्त एवढं आपण लक्षात ठेवूया की क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सबट्रॅक्शन केलं की याची व्हॅल्यू आपल्याला मिळते. क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना पहिल्यांदा हा प्रॉडक्ट करून घ्यायचा A इंटू D, त्यातनं सेकंड प्रॉडक्ट हा जो आहे तो मायनस करायचा आहे. मायनस करायला विसरायचं नाहीये. यालाच आपण त्याची व्हॅल्यू असं म्हणतोय. जनरल डिटर्मिनंट डिनोट करताना कॅपिटल लेटरचा यूज हा केला जातोय. सपोज ABCD मॅक्झिमम D चा यूज केला जातोय, पण ABCD या पद्धतीने आपण झेड पर्यंत कुठलेही लेटर आपण यूज केलं तरी चालतंय. त्याच्यानंतर या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी ते तुम्हाला दिलेलं आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्याचं सबट्रॅक्शन करायचं. हे सेंटेन्स एवढं लक्षात ठेवायचं की याच्या पुढचा जो पॉईंट आपण पाहणार आहे त्याच्यामध्ये जी लिनियर इक्वेशन आपल्याला दिलेली असणार आहे ती सॉल्व्ह करायची. मी सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत आणि सॉल्व्ह करण्यासाठी एक मेथड दिलेली आहे. त्या मेथडसाठी डिटर्मिनंटचीच आपल्याला गरज आहे. त्याला डिटर्मिनंट मेथड देखील म्हटलं जाते किंवा त्याला क्रॅमर्स रूल असं देखील म्हटलं जाते. ऍक्च्युअली काही एक्झाम्पल सुरुवातीला आपण डिटर्मिनंट जे दिलेले त्याची व्हॅल्यू फक्त फाइंड करून घ्या. एक क्वेश्चन या ठिकाणी दिलेले फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. आता या ठिकाणी याचं 1.3चा आपण विचार करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला हा एक क्वेश्चन दिलेला आहे. व्हॅल्यू डिटर्मिनंट दिलेलं आहे त्याची व्हॅल्यू फाइंड करायची. व्हॅल्यू फाइंड करताना आता जो वरचा रूल आहे तो रूल फक्त या ठिकाणी आपण यूज करायचा आहे. त्याला काही वेगळं तुम्हाला अभ्यास करायची गरज नाहीये. इझिली तुम्ही हे 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी किंवा MCQ साठी देखील याचा वापर केलेला आपल्याला पाहता येतोय. एक डिटर्मिनंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये नंबर लिहिलेले डिटर्मिनंट मध्ये -1, 7, 2 आणि 4 या पद्धतीने हा डिटर्मिनंट दिलेला आहे. याची व्हॅल्यू फाइंड करताना जो आहे तो डिटर्मिनंट लिहून घ्या तुम्ही आणि याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 इंटू 4 हा प्रोडक्ट डायरेक्ट लिहिला तर चालतो किंवा सुरुवातीला प्रोडक्टच्या स्वरूपात लिहून घ्या तुम्ही. -2 इंटू 7 किंवा 7 इंटू 2 या पद्धतीने आपण इथं लिहिलेलं आहे. आता -1 इंटू 4 इट मीन्स -4 येणार आहे. -2 इंटू 7 करायचा आहे इट मीन्स याचा प्रॉडक्ट जो आहे तो 14 येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला
-4 -14 मिळेल. दोन्ही नंबर तुमचे निगेटिव्ह आहेत. इट मीन्स फायनल आन्सर आपला निगेटिव्ह येणार आहे. 14 + 4 इट मीन्स 18 म्हणजे फायनल आन्सर आपल्याला -18 येईल. याचा अर्थ गिवन जो डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू जी आहे ती -18 मिळाली. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे 5 3 -7 0 दिलेलं आहे. जे डिटर्मिनंट जो आपण राईट करून घ्यायचा आहे त्याची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 × 0 करायचं आहे आपल्याला. 5 × 0 -7 × 3 हे आपल्याला लिहायचं आहे इथं. आता इथं 5 × 0 इट मीन्स आन्सर आपलं 0च येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी हा प्रॉडक्ट 0 लिहिला आहे. पुन्हा ही तर मायनस आहे आणि पुन्हा हे मायनस आहे. मायनस मायनस हे प्लस होऊन जाईल. त्यामुळे या ठिकाणी हा प्रॉडक्ट जो आहे तो आपल्याला +21 मिळेल. 0 + 21 इट मीन्स त्या ठिकाणी 21 आपल्याला आन्सर मिळेल. गिवन डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही 21 मिळाली. नंतर फ्रॅक्शन मध्ये दिलेले काही जरी असलं तर रूल आपण फक्त अप्लाय करत जायचं आहे. डिटर्मिनंट देत असताना 7/3 आणि 5/3 दिलेले, 3/2 आणि 1/2 या पद्धतीने नंबर दिलेले. आता याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन याचा आपल्याला करायला लागणार आहे. डिटर्मिनंट आपण आहे त्याच लिहिला 7/3 × 1/3 हा प्रॉडक्ट आपण या ठिकाणी लिहितो. म्हणजे याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 7/3 × 1/3 -3/2 × 5/3 इथे लिहिलं. रेग्युलर प्रॉडक्ट करताना आपण फ्रॅक्शनल नंबरचा न्यूमरेटरचा प्रॉडक्ट डिनॉमिनेटरचा प्रॉडक्ट या पद्धतीने जर केला तर 7 × 1 इट मीन्स 7 येणार आहे. अपॉन 2 × 3 इट मीन्स 6 येईल. इट मीन्स 7/6 या पद्धतीने हा नंबर मिळेल. मायनस वरचा प्रॉडक्ट जर आपण केलं तर तो 15 येईल. आपण डिनॉमिनेटरचा प्रॉडक्ट केलं तर तो 6 मिळेल. इट मीन्स 15/6 येईल. आता सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन करण्यासाठी ऑलरेडी डिनॉमिनेटर सेमच आहे. 7 मायनस आपण 15 करून घ्यायचं आहे. 7 - 15 अपॉन 6 करायचं आहे. 7 - 15 इट मीन्स 15 मधनं आपण म्हणजे स्मॉलर मधनं ग्रेटर मायनस करतोय. साहजिकच आन्सर आपलं निगेटिव्ह येणार आहे. 15 - 7 केलं तरी आपल्याला -8 मिळेल. आपण त्याला 6 करायचं. अगेन याला 2 न डिवाइड होत आहे. 2 न डिवाइड केलं तर या ठिकाणी -4/3 हे आपल्याला फायनल आन्सर मिळेल. इट मीन्स गिवन डिटर्मिनंटची व्हॅल्यू -4/3 येईल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. त्या याच्यामध्ये आपल्याला याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला √2√3 दिलेलं आहे. त्याच्यानंतर 9 2 आणि 3√3 या पद्धतीने नंबर दिले. गिवन डिटर्मिनंट आहे तसं आपण लिहून घ्या = पहिल्यांदा या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2√3 × 3√3 या पद्धतीने प्रॉडक्ट दाखवला. -2 × 9 हा जो आहे तो प्रॉडक्ट आपल्याला घ्यायचा आहे. हा डायरेक्ट प्रॉडक्ट करता येत असेल तर डायरेक्ट प्रॉडक्ट करून सुद्धा आपण आन्सर लिहिलं तरी सुद्धा चालतं. ही स्टेप लिहायलाच पाहिजे असं काही नाही. ज्याला जमत नाही किंवा प्लस मायनस साईनचे जर गोंधळ होत असेल तर या पद्धतीने पहिल्यांदा व्यवस्थित लिहून घ्या. नंतर काय असेल ते त्याचा आन्सर करून घ्यायचा. आता प्रॉडक्ट करत असताना आपण सर्टचा प्रॉडक्ट जो 9th मध्ये बघितले त्या पद्धतीने करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा बाहेरचं कोएफिशियंटचा प्रॉडक्ट केला तर 2 × 3 इट मीन्स 6 येईल. इथे हे 6 लिहिलेलं आहे. इंटू √3 × √3. आता डायरेक्ट √9 आपण लिहिलं तरी सुद्धा चालते किंवा डायरेक्ट या ठिकाणी √3 × √3 इट मीन्स 3 हे डायरेक्ट लिहिलं तरी सुद्धा चालेल. -2 × 9 इट मीन्स 18 येईल. 6 × 3 इट मीन्स 18 येणार आहे. 18 - 18 याचा अर्थ हा आन्सर जे आहे ते आन्सर आपल्याला 0 मिळेल. इट मीन्स गिवन डिटर्मिनंटची व्हॅल्यू या ठिकाणी 0 येईल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये डिटर्मिनंट आपल्याला दिलेलं आहे 4 5 2 3 या पद्धतीने डिटर्मिनंट आहे. याची व्हॅल्यू करताना आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन गिवन डिटर्मिनंट लिहिला. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 3 -2 × 5 इथे लिहिलेलं आहे. 4 × 3 इट मीन्स 12 येईल. -2 × 5 इट मीन्स 10 येईल. 12 - 10 इट मीन्स आन्सर आपल्याला त्या ठिकाणी 2 मिळेल. नेक्स्ट दिलेलं आहे 3 3 2 6 या पद्धतीने दिलेलं आहे. हा प्रॉडक्ट केला तर या ठिकाणी आपल्याला 3 × 6 इथे लिहिलेलं आहे. -2 × 3 या ठिकाणी लिहिलेलं आहे. हा प्रॉडक्ट केला तर 18 येईल. 18 - हा प्रॉडक्ट 6 येईल. 18 - 6 इट मीन्स 12 येईल. हे डायरेक्ट आपण या ठिकाणी ही स्टेप घेऊन पुढे कंटिन्यू केली तरी सुद्धा चालेल. नेक्स्ट दिलेलं आहे 4 - 2 2 1 या पद्धतीने दिलेलं आहे. गिवन डिटर्मिनंट आपण लिहून घेतला आहे. तो प्रॉडक्ट करताना 4 × 1 इथे लिहिलेलं आहे. मायनस हा क्रॉस प्रॉडक्ट आपल्याला करायचं 2 × -2. आता इथं 4 × 1 इट मीन्स 4 येणार आहे. पुन्हा त्याच्यानंतर हे मायनस आणि मायनस 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 प्लस 2 × 2 इट मीन्स 4 येईल. जे 4 + 4 इट मीन्स फायनल आन्सर आपल्याला 8 मिळेल. नेक्स्ट दिलेलं एक्झाम्पल डिटर्मिनंट दिलेलं आहे 4 3 2 7 या पद्धतीने क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर इथं 4 × 7 इथं लिहिलेलं आहे. -2 × 3 या ठिकाणी लिहिलेलं. हा प्रॉडक्ट केला तर आपल्याला 28 मिळेल. मायनस हा प्रॉडक्ट 6 येईल. 28 मधनं 6 मायनस करायचं इट मीन्स व्हॅल्यू आपल्याला जे आहे ते 22 मिळेल. आता हेच रिव्हर्स मध्ये आपल्याला काय वेळेला 2 मार्कासाठी एक्झाम्पल दिलं जाते. त्या एक्झाम्पलचा आपल्याला विचार करायचा आहे. क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला इफ द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट एक डिटर्मिनंट दिलेलं आहे या ठिकाणी 2 म्हणजे इथे m दिलेलं m2
-5 7 या पद्धतीने हा डिटर्मिनंट इज 31 म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला 31 दिलेली आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम या पद्धतीने क्वेश्चन दिला असेल तर पहिल्यांदा रूल प्रमाणे आपण सॉल्व्ह करत जाऊया. गिवन डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे 31 हे लिहून घ्या. डिटर्मिनंट इज इक्वल टू आपण 31 दिलेले आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे. आता हे इकडे सॉल्व्ह करूया आणि इक्वल टू 31 आहे तसं ठेवूया. इट मीन्स आता हे सॉल्व्ह करायचं याचा अर्थ काय त्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन करायचं म्हणजे m इंटू 7 इथे लिहिलं -5 इंटू 2 या ठिकाणी आपण दिले इज इक्वल टू 31 m इंटू 7 इट मीन्स 7 येईल. त्यानंतर मायनस मायनस हे प्लस होईल 5 इंटू 2 इट मीन्स 10 येईल इज इक्वल टू 31. आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. नंबर म्हणजे सिंपल इक्वेशन तयार झाले. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल या स्वरूपाची इक्वेशन आहेत. आपण रेग्युलर सॉल्व्ह करतोय तसं सॉल्व्ह करायचं आहे. हा नंबर जो आहे व्हेरिएबल एका साईडला ठेवूया नंबर एका साईडला शिफ्ट करूया. इथे प्लस आहे प्लस या ठिकाणी इकडे शिफ्ट होताना ते मायनस होईल. इट मीन्स 7m इज इक्वल टू 31 मायनस या ठिकाणी आपल्याला 10 येईल. 31 मायनस 10 इट मीन्स 21 येणार आहे. m ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी अगेन m मल्टिप्लायची डिवाइड आहे ते करून घेऊया. therefore m इज इक्वल टू 21/7 केलं तर हेच फायनल आन्सर आपल्याला m ची व्हॅल्यू जी आहे ती 3 मिळेल. इथं m ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितले ते आन्सर आपल्याला 3 मिळाल. याच पद्धतीने सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. इफ हा डिटर्मिनंट दिलेला आहे 4 5 m3 या पद्धतीने इज इक्वल टू याची व्हॅल्यू आपल्याला 22 दिलेलं आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ m म्हणजे आता जसं कॅल्क्युलेशन केले त्याच पद्धतीने आपण ते कम्प्लीट करून घ्यायचं आहे. हा गिवन डिटर्मिनंट आहे इज इक्वल टू आपण 22 लिहून घेतला. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या 4 इंटू 3 हा प्रोडक्ट करायचा आहे 4 इंटू 3 मायनस m इंटू 5 इथे या ठिकाणी इज इक्वल टू 22 लिहिले. 4 इंटू 3 हा प्रोडक्ट केलं तर 12 मायनस 5m इज इक्वल टू 22 येईल. आता यामध्ये हे इकडे शिफ्ट केलं तर चालेल किंवा नसेल तर हा नंबर या साईडला शिफ्ट करून म्हणजे -5m इज इक्वल टू 22 हे प्लस मायनस होईल. 22 मधनं 12 मायनस केलं तर 10 येणार. इट मीन्स -5 इज इक्वल टू आपल्याला 10 मिळेल. अगेन m ची व्हॅल्यू फाइंड करायची -5 मल्टिप्लायचं आपण डिवाइड करून घ्या. therefore m इज इक्वल टू 10/-5 केलं तर हे आन्सर m ची व्हॅल्यू जी आहे therefore m इज इक्वल टू -2. या पद्धतीने आपल्याला हा जो पॉइंट आहे फक्त व्हॅल्यू काढण्यासाठी आणि हेच डिटर्मिनची व्हॅल्यू काय फाइंड करण्याची जी मेथड आहे याचाच यूज करून आपण पुढच्या स्टेपमध्ये म्हणजे पुढच्या सेक्शनमध्ये सेक्शन 6 जो आहे त्याच्यामध्ये ग्रामर रूल्सचा आपण त्या ठिकाणी विचार करायचा. थँक्यू.